कोल्हापुर के फुलेवाड़ी इलाके में 30 सितंबर की रात एक बड़ी दुर्घटना हुई। घटना तब हुई जब अग्निशमन विभाग की नई इमारत का स्लैब अचानक गिर गया। इस हादसे में शाहूनगर इलाके के 7 लोग घायल हो गए। घटना रात करीब 9:15 बजे हुई, जब इमारत के स्लैब पर सिर्फ 2 बोरी सीमेंट डालना बाकी था। तभी सपोर्टिंग कॉलम फिसल गए और पूरा स्लैब ढह गया। मलबे में फंसे मजदूरों को अग्निशमन दल और आपदा प्रबंधन टीम ने रेस्क्यू किया। सभी घायलों का इलाज सीपीआर अस्पताल में जारी है। हादसे की जानकारी मिलते ही विधायक अमल महाडिक, पूर्व विधायक ऋतुराज पाटिल और अन्य वरिष्ठ अधिकारी मौके पर पहुंचे। इस भयावह हादसे ने निर्माण कार्य में सुरक्षा मानकों पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। साधारणतः सायंकाळी 9:30च्या आसपास इथे आपले फुलेवाडी महापालिकेचे जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजले। दुर्घटना झाल्याचे समजताच कमिशनर मॅडम, एसपी साहेब, आम्ही आणि आपले महापालिकेची डिझास्टरची जी टीम आहे, सीएफओ आहेत, आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे, सर्वजण या ठिकाणी पोहोचले। या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मदत केली। एकूण जे काही 7 लोक या ठिकाणी होते, जे कॉन्ट्रॅक्टरने जी माहिती सांगितली, ते 7 लोक सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं। एक अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर मागच्या 1 तासापासून अजून कोणी असू शकतं का अशी शंका होती। त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व जे मटेरियल आहे ते काढण्यात आलं। आता या ठिकाणी कोणीही नाही, जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे 7 लोक जे होते त्यामधील 3 लोक बाहेरच होते। 4 लोक जे आपण सीपीआर मध्ये जे पाठवलेले होते त्यामधील 3 लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि 1 जण आहे ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनास येईल अशी आताची वस्तुस्थिती आहे। आणि बाकी जे अपडेट आहे या घटनेबाबतची सर्व माहिती हे सर्व डिटेलमध्ये उद्या घेऊन उद्या सर्व कळवलं जाईल। 9:15च्या दरम्यान काम आम्ही करत होतो, ते अचानक 2 पोते कॉन्क्रीट राहिलेलं काम सपायला। 2 पोते कॉन्क्रीट राहतात अचानक मागणं आवाज आला। आवाज आल्यावर ते सगळेच पडलं। माणसं आमची थोडी उड्या मारली, 3 जण आत अडकली, त्यांना बाहेर काढलं। ह्याच्या पलीकडे आता काय टोटल किती जण होते? 6 जण अडकलेली। आणि आता किती जणांना वाचवले? 6च्या 6 सगळी बाहेर काढली। आता कोण राहिलेलं नाही? अजून कोण नाही राहिला। कशामुळे ही घटना घडली असेल काय वाटतंय? काही कल्पना नाही। जी अडकली होती त्यांची काय प्रकृती कशी आहे काय सांगा? दवाखान्यात जाऊन बघायला पाहिजे। इथून तर एकाच्या पायाला लागले, त्यालाच कमरेला पण मार बसला, एकाच्या हाताला लागले, 2 जण पायालाच लागलेले सेंटरिंगवाले आणि 1 जण खाली पडलेला होता, तो काय हालत नव्हता। किती दिवसांपासून काम चालू होतं? हे काम फास्टच आहे।